Good morning student. Today we learn about the nature and characteristics of party system in India and then silent feature of party system in India. So these two part we learn in this lecture. So we start with first nature and characteristics. First is national unity and political integration, national socio-economic development and national defense and security. These characteristics has facilitated the emergence of Congress as the dominated party in the Indian political system after independence. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक्स दिले आहेत इंडियन पॉलिटिकल पार्टी सिस्टमची. मग त्यामध्ये पहिलं दिलं आहे ते म्हणजे नॅशनल युनिटी अँड पॉलिटिकल इंटिग्रेशन, म्हणजेच आपलं जे काही नॅशनल युनिटी आहे ती टिकवणे असेल किंवा पॉलिटिकल इंटिग्रेशन करणं असेल, त्याचबरोबर नॅशनल सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड नॅशनल डिफेन्स अँड सिक्युरिटीज, म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या नेशनची सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर नॅशनलची डिफेन्स अँड सिक्युरिटी सिस्टमसाठी त्या ठिकाणी सिक्युरिटी सिस्टम डेव्हलप करण्यासाठी त्या ठिकाणी ही कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी ॲड करण्यात आली होती. ही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ज्या वेळेला काँग्रेस ही इंडिपेंडंट भारत इंडिपेंडंट झाल्याच्या नंतर काँग्रेस हा पहिला त्या ठिकाणी पार्टी त्या ठिकाणी डॉमिनेटेड होती, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी फॅसिलिटेट करण्यात आलं होतं. नेक्स्ट इज इंडियन पॉलिटी हॅज नेव्हर बीन आयडियोलॉजिकली पोलराइज. इंडिया इज अ क्लासिकल एक्झाम्पल ऑफ डिपोलराइज पॉलिटी. These aspects of the Indian political culture has provided the framework for the growth of the multi-party situation in India. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच इंडियन पॉलिटी हॅज बीन आयडियोलॉजिकल पोलराइज. म्हणजेच इंडिया हे आपल्याला एक क्लासिकल एक्झाम्पल आहे डिपोलराइज पॉलिटीचं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला इंडियामध्ये डिपोलराइज पॉलिटी दिसून येते. त्याच अस्पेक्ट्समुळे आपल्याला त्या ठिकाणी इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात मल्टी पार्टी सिच्युएशन ही ग्रोथ झालेली दिसून येते. म्हणजेच डिपोलराइज पॉलिटीमुळे आपल्याला इंडियन पॉलिटिक्समध्ये आपल्याला मल्टी पार्टी सिच्युएशन ही तयार झालेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला इंडियन पॉलिटिक्समध्ये पार्टीची ग्रोथ झालेली दिसून येते. म्हणजेच वेगवेगळ्या पार्टी त्या ठिकाणी आपल्याला ग्रोथ झालेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज द रिजन इन इंडिया आर सब नॅशनल युनिट्स. Naturally, the rise and persistence of regional demand has resulted in the emergency and पॉप्युलेटरी ऑफ रिजनल पार्टी. नेक्स्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले त्यामध्ये सांगितलं आहे की जे काही इंडियामध्ये रिजन्स आहेत ते आपल्याला सब नॅशनल युनिट्स असलेले दिसून येतात. म्हणजे इंडियाचे ते सब नॅशनल युनिट्स आहेत असं दिसून येतं. मग अशा पद्धतीने रिजनमध्ये जे काही डिमांड आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून आली. म्हणजे रिजनल डिमांडमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. त्याचा इफेक्ट किंवा त्याचा रिझल्ट आपल्याला काय मिळाला तर त्यामध्ये रिजनल पॉलिटिकल पार्टीजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना किंवा पॉलिटिकल पार्टी ज्या ठिकाणी पॉप्युलर होताना दिसून आल्या. म्हणजे थोडक्यात जे काही रिजनल डिमांड आहे त्या फुलफिल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात पार्टीच्या स्थापनात करण्यात आलं, रिजनल पार्टी स्थापन करण्यात आले. त्याचबरोबर त्यांची पॉप्युलॅरिटी देखील आपल्याला त्या रिजनमध्ये वाढताना दिसून आली. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी नेचर आणि कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहेत. ॲज अ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दीज थ्री फॅक्टर द इंडियन पार्टी सिस्टम इज एक्झिबिटेड टू मेन फीचर. म्हणजेच वरती दिलेल्या नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक्सनुसार इंडियामध्ये त्या ठिकाणी इंडियन पॉलिटिकल पार्टी सिस्टममध्ये आपल्याला त्या ठिकाणी दोन मेन फीचर आपल्याला दिसून येतात. ते कोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज वन पार्टी डॉमिनन्स विथ द फ्रेमवर्क ऑफ द मल्टी पार्टी सिच्युएशन इन सेंटर. त्या ठिकाणी आपल्याला पहिलं फीचर दिलं आहे त्यामध्ये सांगितलं आहे की सेंटरचे जे काही मल्टी पार्टी सिच्युएशन आहे त्याचे जे काही फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पार्टी ही डॉमिनन्स असलेली दिसून येते. म्हणजे एका पार्टीचं वर्चस्व त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. म्हणजेच केंद्रामध्ये जे काही आपल्याला मल्टी पार्टी सिच्युएशनचं फ्रेमवर्क आहे त्यामध्ये आपल्याला एक पार्टी ही त्या ठिकाणी एका पार्टीचं त्या ठिकाणी वर्चस्व असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज अ मल्टी पार्टी सिस्टम इन सम स्टेट रन बाय द कॉम्बिनेशन ऑफ रिजनल पार्टीज ऑर द कोएलिशन ऑफ नॅशनल अँड रिजनल पार्टीज. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फीचर दिले ते म्हणजे त्यामध्ये सांगितलं की मल्टी पार्टी सिस्टममध्ये काही स्टेटमध्ये आपल्याला रिजनल पार्टीचं कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी आपल्याला मल्टी पार्टी सिस्टम ही रन केलेली दिसून येते. तर काही वेळेला आपल्याला नॅशनल आणि रिजनल पार्टीचं कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी आपल्याला मल्टी पार्टी सिस्टम ही रन केलेली दिसून येते. अशा पद्धतीचे दोन फीचर ही आपल्याला त्या ठिकाणी इंडियन पार्टी सिस्टममध्ये असलेले दिसून येतात. इट इज द ट्रू दॅट पार्टी सिस्टम इज द लाईफ अँड ब्रीथ ऑफ द सक्सेसफुल वर्किंग ऑफ इंडियन पार्लमेंटरी डेमोक्रेटिक सिस्टम. म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं आहे की आपलं जे काही इंडियन पार्लमेंटरी डेमोक्रेटिक सिस्टम आहे ही पूर्णपणे आपल्याला पार्टी सिस्टमवरती डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजेच पार्टी सिस्टम ही त्या आपल्या पार्लमेंटरी डेमोक्रेटिक सिस्टमची पूर्ण लाईफ आणि ब्रीथ असलेलं दिसून येतं. म्हणजेच आपल्याला जर आपली पार्लमेंटरी डेमोक्रेटिक सिस्टम ही सक्सेसफुल वर्क करावी असं वाटत असेल तर आपल्याला पार्टी सिस्टम ही योग्यरित्या डेव्हलप करणं गरजेचं असतं. कारण पार्टी सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी इंडियन पार्लमेंटरी डेमोक्रेटिक सिस्टम ही सक्सेसफुल रन होताना दिसून येते. नेक्स्ट इज सायलेंट फीचर ऑफ पार्टी सिस्टम इन इंडिया. फर्स्ट इज वन पार्टी dominant systems. The party system operating in India does not conform to two-party system of Britain and USA. At the same time, it is basically different from the multi-party model of the countries like France and Italy because one of the Indian several parties has overshadowed all other by the having dominant political sense even since independence.
म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला इंडियन पार्टी सिस्टमचे काही सायलेंट फीचर दिले, त्यामध्ये पहिलं दिलं ते म्हणजे वन पार्टी डॉमिनंट सिस्टम, म्हणजेच एका पार्टीचं त्या ठिकाणी वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आपली इंडियन पार्टी सिस्टम आहे ती त्या ठिकाणी ब्रिटन किंवा US पार्टी सिस्टमप्रमाणे नसून, त्याचबरोबर फ्रान्स किंवा इटलीच्या मल्टी पार्टी मॉडेलप्रमाणे नसून, त्या ठिकाणी इंडियामध्ये जे काही पार्टी सिस्टम आहे ती त्या ठिकाणी एका पार्टीचं त्या ठिकाणी इतर सर्व पार्टींवरची वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी मल्टी पार्टी सिस्टम दिसून येते, परंतु अशा प्रकारे मल्टी पार्टी सिस्टममध्ये देखील आपल्याला एक पार्टी ही त्या ठिकाणी इतर पार्टींवरती वर्चस्व करताना दिसून येते. The Congress system emerged after the country had attained independence from 1974 to 1968 and from 1971 to 1977 as well as from 1980 to 1989. This system has at the center of Indian politics, spanning three distinct stages in its post-independent development. ही सिस्टम म्हणजे अशा पद्धतीची पार्टी सिस्टम ही आपल्याला इंडियामध्ये काँग्रेसने त्या ठिकाणी इमर्ज केलेली दिसून येते. मग त्यामध्ये जेव्हा आपला भारत देश इंडिपेंडंट झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीची सिस्टम ही त्या ठिकाणी डेव्हलप झालेली दिसून येते. मग ती 1947 पासून ते 1967 पर्यंत असेल, त्याचबरोबर 1971 ते 1977, त्याचबरोबर 1980 ते 1989 पर्यंत ही सिस्टम आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेली दिसून येते. म्हणजेच अशा पद्धतीने भारत इंडिपेंडंट झाल्याच्या नंतर 3 स्टेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ही स्टेज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झालेली दिसून येते. म्हणजेच काँग्रेस सरकारच्या माध्यमातून किंवा काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा पद्धतीची पार्टी सिस्टम ही इंडियामध्ये आपल्याला भारत देश इंडिपेंडंट झाल्याच्या नंतर म्हणजे स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. नेक्स्ट इज मल्टी पार्टी सिस्टम. सिन्स द डिसइंटिग्रेशन ऑफ कॉन्सेन्सस बेस्ड काँग्रेस सिस्टम इन 1967, the Indian parties have fit the category of multi-party system. India has many as 7 national parties and 48 state parties. नेक्स्ट आपल्याला फीचर दिले ते म्हणजे मल्टी पार्टी सिस्टम. 1967 झाली जेव्हा काँग्रेस सिस्टमचे डिसइंटिग्रेशन झालं, म्हणजे सिंगल पार्टीचं ते डिसइंटिग्रेशन त्यावेळी झालं, तेव्हा आपल्याला इंडियन पार्टीजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मल्टी पार्टी सिस्टम ही तयार झालेली दिसून येते. म्हणजेच 1967 झाली जेव्हा काँग्रेसची सिंगल पार्टी सिस्टम हे त्या ठिकाणी डिसइंटिग्रेट झालं, काँग्रेसची ती सिस्टम डिसइंटिग्रेट झाली, त्यापासून आपल्याला त्या ठिकाणी इंडियामध्ये मल्टी पार्टी सिस्टम ही चालू झालेली दिसून येते. मग त्यामध्ये इंडियामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 7 नॅशनल पार्टीज आणि 48 स्टेट पार्टीज या आपल्याला त्या ठिकाणी इंडियामध्ये दिसून येतात. अशा पद्धतीने आपल्याला मल्टी पार्टी सिस्टमची सुरुवात ही 1967 सालापासून झालेली दिसून येते. नेक्स्ट इज लॅक ऑफ स्ट्रॉंग अपोजिशन्स. India lacks a strong, well-organized opposite party. A strong opposition is essential for the success of parliamentary democracy. The main functions of opposition is to highlight the shortcomings of the government and to compel it to become responsive to the public opinion. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फीचर दिले ते म्हणजे लॅक ऑफ स्ट्रॉंग अपोजिशन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला इंडियामध्ये कोणत्याही प्रकारे स्ट्रॉंग अपोजिट पार्टी ही वेल ऑर्गनाइज असलेली दिसत नाही, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला फीचर त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर इंडियामध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी सक्सेसफुल पार्लमेंटरी डेमोक्रेसी चालवायची असेल, म्हणजेच पार्लमेंटरी डेमोक्रेसी सक्सेसफुल करायची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग अपोजिट असणं खूप गरजेचं आहे. स्ट्रॉंग अपोजिशन असेल तरच आपण त्या ठिकाणी आपलं पार्लमेंटरी डेमोक्रेसी सक्सेसफुल चालू शकतो. तर अपोजिशनचं फंक्शन काय असतं, तर मेन फंक्शन काय असतं, तर जे काही गव्हर्नमेंट आहे त्याचं शॉर्टकमिंग काय आहे ते हायलाईट करून देणं खूप गरजेचं, करून देण्यासाठी त्या ठिकाणी अपोजिशन पार्टीचा सिलेक्शन हे केलं जातं. म्हणजेच अपोजिट पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही गव्हर्नमेंट स्थापन केलेलं आहे त्याचे जे काही शॉर्टकमिंग्स आहेत, ज्यांच्याकडून काय कमतरता भासत आहे त्याचं हायलाईट करून देणं हे त्या अपोजिशनचं काम असतं. त्याचबरोबर जी काही पब्लिकची ओपिनियन आहे त्याच्यावरती त्यांना रिस्पॉन्स द्यायला भाग पाडणं, म्हणजे गव्हर्नमेंटला त्याच्यावरती रिस्पॉन्स द्यायला भाग पाडणं, अशा पद्धतीची कामं ही अपोजिशनच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येतात. परंतु इंडियामध्ये जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वेल ऑर्गनाइज अपोजिट पार्टी त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी लॅक ऑफ स्ट्रॉंग अपोजिशन असलेलं आपल्याला इंडियन पॉलिटिक्समध्ये दिसून येतं. नेक्स्ट इज पर्सनॅलिटी कल्ट. इंडियन पार्टी सिस्टम व्हॅल्यूज द रोल ऑफ लीडर. व्हेन अ पार्टी सीजेस टू हॅव अ कॅरिस्मॅटिक लीडर इट स्टार्ट डिक्लाइनिंग. आफ्टर द डेथ ऑफ जवाहरलाल नेहरू अँड मिस इंदिरा गांधी, काँग्रेस सफर्ड ॲडवर्सली. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी डेथ कॉजेस irreparable losses to Janasangha. Similarly, Dr. Ram Manohar Lohia and C. Rajgopalachari witnessed very fast decline of the Socialist Force and स्वतंत्र पार्टी रिस्पेक्टिव्हली. त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक दिले ते म्हणजे पर्सनॅलिटी कल्ट. म्हणजे ज्यामध्ये सांगितलं की आपल्याला इंडियन पार्टी सिस्टममध्ये जो कोणी लीडर असेल त्याला मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू दिल्या जातात, म्हणजे त्याला जास्त महत्त्व हे दिलं जातं. त्याचबरोबर त्याच्या हातात सर्व पक्षाची सूत्र ही त्या ठिकाणी दिली जातात. पण समजा जर एखाद्या पार्टीमध्ये करिश्मॅटिक लीडर असेल तर समजून येतं की ती पार्टी हळूहळू डिक्लाइन होणार आहे. म्हणजेच एखादा करिश्मा करणारा लीडर असेल
त्याच्यावरती सगळं जर पार्टीचं लिडरशिप दिलेली असेल तर समजून जायचं की ती पार्टी हळूहळू डिक्लाईन होणार आहे. म्हणजेच आपण जर पाहिलं तर जवाहरलाल नेहरू असतील किंवा इंदिरा गांधी असतील यांच्या डेथनंतर आपल्याला काँग्रेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सफर करताना दिसून आली. म्हणजे हळूहळू काँग्रेस त्या ठिकाणी डिक्लाईन स्टेजला जाताना दिसून आली. त्याच्यानंतर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या डेथनंतर त्या ठिकाणी जनसंघ देखील त्या ठिकाणी हळूहळू आपल्याला कमी झालेला दिसून आला. त्याच्यानंतर राम मनोहर लोहिया यांच्या डेथनंतर आपल्याला त्या ठिकाणी सोशलिस्ट फोर्स असेल, त्याचबरोबर सी राजगोपालचारी असेल यांच्या डेथनंतर आपल्याला त्या ठिकाणी स्वतंत्र पार्टी ही त्या ठिकाणी आपल्याला डिक्लाईन होताना दिसून आली. म्हणजेच अशा ठिकाणी जर लीडर हा त्या ठिकाणी कॅरिस्मॅटिक असेल तर आपण समजून जायचं की त्याच्या डेथनंतर किंवा त्याच्या नंतर आपल्याला ती पार्टी हळूहळू डिक्लाईन जाताना दिसून येईल. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी इंडियामध्ये पर्सनॅलिटी कल्ट हे इंडियन पॉलिटिक्स पार्टी सिस्टममध्ये असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने वेगवेगळी फीचर्स आपल्याला सायलेंट फीचर्स ही इंडियन पार्टी सिस्टमची दिलेली आहे. त्यामध्ये इतरही काही फीचर्स दिलेली आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.